ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राज्याच्या संत परंपरेमध्ये मानाचं स्थान असलेल्या पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादुका पायी पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या या पालखीचे भानुदास एकनाथ महाराज की जय असा जयघोष करत तालुक्यातील मुंगी इथे प्रशासनाच्या वतीनं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलंय। पैठण नगरीच्या पालखी प्रस्थान ओट्यावरनं पंढरपूरकडे हजारो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये सूर्यास्ताच्या वेळात सालाबादप्रमाणे प्रस्थान झालंय। श्री संत एकनाथ महाराज यांच्या पायी पालखी दिंडीनं संध्याकाळी नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे। पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मुंगी इथे दाखल होतो। यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, प्रांताधिकारी प्रसाद मते, गटविकास अधिकारी सोनल शहा, सहाय्य गटविकास अधिकारी अजित बांगर, नायब तहसीलदार दीपक कारखिले, कक्ष अधिकारी सचिन भाकरे, विस्तार अधिकारी रामकिसन जाधव, दिगंबर भांड, गौतम फसगे, तसेच दादासाहेब शेळके, महादेव भोसले, सरपंच सुभाष पवार, राजेंद्र ढमढेरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश देशमुख, अमोल गव्हाणे, गुलाब गव्हाणे, सरपंच ललिता ढमढेरे, मिलिंद गायकवाड, कारभारी खरात सतीश गव्हाणे, प्रदीप राजे भोसले, ग्रामसेवक राठोड यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वागत करण्यात आले। नाथांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावेळी रांगा लावल्या होत्या। पादुकांचे विधिवत पूजन करून पालखी चांदीच्या रथामध्ये ठेवून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। पुढील प्रवासासाठी हातगावकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली आहे। या प्रसंगी नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांचे प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडलाय, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। असंख्य दिंड्यांसह हजारो वारकरी हातामध्ये भगव्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथांच्या जयघोषामध्ये अभंग भजन यामध्ये तल्लीन होऊन पायी दिंडीमध्ये सहभागी झालेत। रामकृष्ण हरी। शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा दिनांक 18 जून रोजी प्रस्थान करून आज विसावणार आहे। यावर्षी सोहळ्यासोबत जवळपास 25 ते 30 हजार समाज असून जवळपास 45 दिंड्यांचा सहभाग हा सोहळ्यासोबत आहे आणि या दिंड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। त्याचप्रमाणे यावर्षी नाथ महाराजांच्या या वैभवशाली सोहळ्यामध्ये नाथ महाराजांच्या वैभवामध्ये मोठी भर म्हणजे नाथ महाराजांचा चांदीचा रथ हा यावर्षी तयार झालेला असून यावर्षी पंढरीकडे नाथ महाराज या चांदीच्या रथातून मार्गक्रमण करत आहेत। ही सर्व वारकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब आहे। म्हणून या ठिकाणी आज नगर जिल्ह्यामध्ये पालखीचा हा दुसरा मुक्काम आहे आणि यापुढे उद्या पालखीचा मुक्काम हा मुंगसवाड्याला असणार आहे आणि उद्या सकाळी संदीप देहाडराय, सी24 शेवगाव। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।